सगळे सहकारी मिळून ऊसाचं आंदोलन उभं केलं आणि हे कारखान्याचे ऊसाचे ट्रॅक्टर ट्रक सगळ्या रस्त्यावर बंद पाडल्या आणि त्यांचा तो पहिला हप्ता हा 2750 रुपये पदरात पाडून शेतकऱ्याच्या घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिला हप्ता म्हणजे 3000च्या पुढले सगळे ऊसाचे भाव पडणार आहेत सगळ्या शेतकऱ्यांना म्हणून त्याच्यामध्ये फक्त कुणी मोठा नेता नव्हता कुणी मोठा उद्योगपती नव्हता हे तुमची पोरं होते शेतकऱ्यांची पोरं होते म्हणून शेतकऱ्याच्या पदरात पडलं एवढं लक्षात ठेवा याच ठिकाणी जर मोठा नेता असता तर हे शेतकऱ्याच्या पदरात पडलं नसतं तर त्याच्या घशात गेलं असतं म्हणून आम्ही आता एक विचार केला शेतकरी जे ऊसाची भूमी आहे या ठिकाणी फक्त 5% आहे 5% आहे आपल्या मराठवाड्यामध्ये ऊसाची भूमी त्याचा भाव आपण पाडून घेतला पण आता सगळ्यात मोठा जर गरीब शेतकरी असेल कोरडवाहू शेतकरी असेल तर त्याची 2 पिकं आहे ती आहे कापूस आणि सोयाबीन या कापूस आणि सोयाबीनचा लढा उभा केला आहे या पिकाला देखील आपल्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे या विषयावर कोणी बोलत नाही परंतु आम्ही 8 ते 10-15 दिवसापासून ज्यावेळेस हा लढा उभा केला या लढ्याला उभा केल्यापासून तुम्हाला काल परवा त्या संसद विधान भवनामध्ये चर्चामध्ये कापसाची झाडं दिसली असतील त्याचं कारण आहे तुम्ही जे शेतकरी मायबाप आहात कापूस आणि सोयाबीन